हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 103 स्थितप्रज्ञ भाग 3 लक्षणे. आता भगवंत श्री अर्जुनाने विचारलेल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. प्रजाहाते यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. माऊली निरूपण करतात, तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मसंतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणो. येथे स्थितप्रज्ञाचे 3 लक्षणे सांगितले आहेत. 1. स्थितप्रज्ञाचे पहिले लक्षण आहे, तो कामू सर्वथा जाये, तो सर्व कामनांपासून दूर राहतो. येथे कामना यामध्ये वासनांचाही समावेश आहे. म्हणजे केवळ लैंगिक कामनाच असे नव्हे, तर सर्व भौतिक वस्तुजगतापासूनही तो दूर राहतो. येथे सर्व शब्द वापरला आहे. याचा अर्थ अत्यावश्यक, आवश्यक, अनावश्यक अशा सर्वच कामना वासनांपासून तो दूर असतो. येथे अत्यावश्यक गोष्टींपासून जर स्थितप्रज्ञ दूर राहत असेल तर मग स्थितप्रज्ञ जगतो कसा, असा प्रश्न निर्माण होईल. याचे समाधान असे आहे की जगायला लागणाऱ्या गोष्टी त्याच्याकडून निश्चितच उपभोगल्या जातात. एरवी तो जीवित राहणे शक्य नाही, परंतु जगायला लागणाऱ्या गोष्टींचीही त्याला हाव नसते. तो कर्मयोग करतो आणि त्यामधून जे जितके जसे मिळेल त्यातच तो मोठ्या आनंदाने जगतो. अमुक पाहिजे आणि तमुकच नको ही आवडनिवड त्याच्याकडे नसते. जे मिळेल ती भगवंत श्रींची मर्जी, तीच त्यांची आज्ञा आहे हे तो ओळखतो. तेच माझे प्रारब्ध आहे, तेच माझे संचित संपवण्यासाठी पर्याप्त आहे ही जाण त्याला असते. 2. स्थितप्रज्ञाचे दुसरे लक्षण आहे मन राहे. जो कामना वासना यापासून अस्पर्शित राहतो त्यासाठी येथे मनोगतान असा शब्द योजिला आहे. त्याला अत्यावश्यक, आवश्यक, अनावश्यक अशा कोणत्याही गोष्टींमध्ये रस नसतो, चव नसते, इच्छा नसते, अपेक्षा नसते. याचा अर्थ त्याला जीवित राहण्यासाठी जितके उपयुक्त, आवश्यक आहे तेवढीच त्याच्या देहाकडून उपभोगून देह जीवित राखला जातो. परंतु जे त्याला जीवित राहण्यासाठी उपयुक्त, आवश्यक नाही अशा गोष्टी त्याच्यापासून आपोआप दूर होतात. समुद्रात एकामागून एक अशा लाटा तयार होतात. त्या किनाऱ्यावर येऊन आपटतात, परंतु किनारा त्या लाटा ठेवून घेत नाही. त्या त्याच्यावर आपटतात आणि तशाच परत जातात. किनाऱ्याला त्या लाटा समुद्राला परत पाठवाव्या लागत नाहीत. अत्यावश्यक, आवश्यक, अनावश्यक अशा सर्वच गोष्टींपासून स्थितप्रज्ञ सदा दूर राहतो. कामना वासना त्याला स्पर्श करू शकत नाहीत. त्याला उपभोग घेण्यासाठी आकर्षित करून भरीस घालू शकत नाहीत. केवळ देह जीवित राहण्यापुरताच त्याचा वस्तुजगताशी संबंध असतो. वाळलेले खोबरे करवंटीमध्येच असते, परंतु ते त्या करवंटीला चिकटत नाही, स्पर्शही करत नाही आणि तरीही त्या करवंटीमध्येच असते. त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ कुटुंबात, समाजातच राहतो, परंतु तो समाजात असूनही त्यात नसल्यासारखा असतो. एवढ्यासाठी येथे मनोगतान असा शब्द वापरला आहे. कारण अत्यावश्यक, आवश्यक उपभोग देह जीवित ठेवण्यासाठी घेऊन झाल्यावरही ते नको इतके उपभोगण्यामागे मन असते. याप्रमाणे अनावश्यक उपभोगामागेही मन असते. कारण मनाचा जन्मच उपभोगांमधून झालेला असतो. उपभोग घेताना अनेक पर्यायांपैकी जे पर्याय आपण उपभोगत नाही त्याची अभिलाषा आपल्या स्मृतीत जतन होताना त्याचा जो आविष्कार मागे रेंगाळतो आणि अंतःकरणामध्ये संचित होतो त्यालाच मन असे म्हणतात. मन संचितामुळे जगते. यामुळे जोपर्यंत संचित शिल्लक आहे तोपर्यंतच मन जीवित राहते. तथापि स्थितप्रज्ञाचे बाबत असे हे नाठाळ मन आत्मप्रेरणेने कसे वागते यासाठी 3. स्थितप्रज्ञाचे तिसरे लक्षण सांगितले आहे आत्मसंतोषी. आत्मन्येवात्मना तुष्ट. कामना वासना यापासून दूर राहिलेले मन आत्म्यात स्थिरावते. याचे कारण साध्य झालेली ज्ञानसमाधी. ज्ञानसमाधी म्हणजे
आत्मज्ञानाचे परमात्मा आणि मानवाच्या अंतःकरणामधील अंशात्मा यांचे झालेले प्रखर ज्ञान प्रज्ञा, आपल्या देहामधील अंश हा परमात्म्याचाच अंशवंश आहे याचे ज्ञान म्हणजे ज्ञानसमाधी. हे झाले आत्मन्यवात्मना याचे निरूपण. यापुढे तुष्ट असा शब्द वापरला आहे. तुष्टचा संबंध समाधी साध्य झाल्याशी आहे. समाधी या शब्दाची फोड आहे सम अधिक आ अधिक धी बरोबर समाधी. सम म्हणजे सम्यक, समतोल, संतुलित. आ म्हणजे सर्वसमावेशक. धा हा धातू आहे. धा धी म्हणजे धारण करणे, स्वीकारणे, अंगीकारणे. समाधी म्हणजे सर्व काही संतुलित असे स्वीकारून धारण करणे आणि या योगे ही अशी तुष्टता कायम करता स्थिर होणे. अशा समाधीमुळे ही तुष्टता मुक्ती प्राप्त होईपर्यंत असते. या योगे अधेमध्ये स्थितप्रज्ञ जराही विचलित होत नाही. येथे जीवाशिवाचे मिलन होते. यात अंतःकरणामधील मनही जीवात्म्यात विरघळते, विलीन होते. ते अमन नमन होते. या योगे ते नष्ट न होता त्याच्या जन्मजात उपभोगप्रिय चित्तवृत्ती नष्ट होतात. पतंजलीच्या सूत्राप्रमाणे योगः चित्तवृत्ती निरोधः. येथे योग प्राप्त होतो. आता मन स्वतंत्रपणे उचापती न करता बुद्धी प्रामाण्य होते. ते जीवात्म्याला सहाय्य करूच लागते. अशा प्रकारे मनाचा अडथळा दूर झाल्यावर स्थितप्रज्ञाचे आचरण आत्मप्रेरणेने होऊ लागते. भगवंतश्रींनी सांगितलेल्या स्थितप्रज्ञाच्या या अशा लक्षणावरून स्थितप्रज्ञ ओळखता येऊ लागला. यामुळे स्थितप्रज्ञाची एक प्रकारे व्याख्या तयार झाली. मनापासून सर्व प्रकारच्या कामना वासना दूर झाल्यावर जो आत्मप्रेरणेने व्यवहार करू लागतो त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. स्थितप्रज्ञाची ही व्याख्या सर्व प्रकारे परिपूर्ण आहे. कारण यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूने स्थितप्रज्ञ कसा असतो ते सांगितले गेले आहे. कोर्टामध्ये खरे सांगेन खोटे सांगणार नाही असे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही वदवून घेतात तेव्हा ती शपथ पूर्ण होते. अशा प्रकारे स्थितप्रज्ञाच्या या व्याख्येमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही बाजूने ही व्याख्या झाल्यामुळे ती परिपूर्ण झाली आहे. प्रजाहाते यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान तो कामो सर्वथा जाये हे स्थितप्रज्ञाचे नकारात्मक लक्षण आहे. त्याच्याकडून सर्व कामना वासना यांचा मनापासून त्याग होतो आणि आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. जयाचे आत्मसंतोषी मन राहे तोचे स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणो हे स्थितप्रज्ञाचे सकारात्मक लक्षण आहे. एखाद्या मनुष्याने अर्वाच्य भाषा बोलणे बंद केले हे नकारात्मक सांगून झाले. परंतु आता तो बोलतो कसा हे सांगितल्याशिवाय त्या सांगण्याला पूर्णत्व येत नाही. आता तो सुकृतीत भाषा बोलतो असे सकारात्मक सांगितले की तो काय करत नाही आणि काय करतो हे परिपूर्ण सांगून झाले. काळूने आळस टाकला आणि तो आता झटून कामाला लागला. या सांगण्यात परिपूर्णता आहे असे सांगितले की वर्तुळ पूर्ण होते. म्हणजे अर्धकथनाचा दोष लागत नाही. युधिष्ठिराने अश्वत्थामा गतः नरोवा कुंजरोवा असे संदिग्ध संशयास्पद विधान केले. यामुळे त्याला अल्पवेळ का होईना परंतु नरकाची फेरी करावी लागली. यास्तव आपले बोलणे निसंदिग्ध असले पाहिजे. त्यामधून परिपूर्ण बोध झाला पाहिजे. अशा प्रकारे अर्जुनाने स्थितप्रज्ञेबद्दल जे प्रश्न विचारले आहेत त्यामधील पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे स्थितप्रज्ञाची लक्षणे भगवंत श्रींनी सांगितली. त्या योगे स्थितप्रज्ञाची एक परिपूर्ण व्याख्या सांगितली. या योगे जीवनात कसे आचरण करावे याचा धडा आपल्याला गिरवायला दिला. उर्वरित प्रश्नांची उत्तरे आपण पुढील चिंतनांमधून पाहू. हरिओम.